तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड नगर परिषदेत मासिक सभेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेल्या वादाचं पर्यावसान नगर परिषदेसमोर थेट हाणामारीत झालं। व्हिडिओ शूटिंगच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या वादानं उग्र रूप धारण केल्यानं दोन्ही गटांमधील कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली आणि या घटनेत शिंदे सेनेचे नगरसेवक ऋषिकेश पंचबुद्धे यांच्यासह काही जण जखमी झाल्याची माहिती आहे। पोलिसांनी पंचबुद्धे यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याचं सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे पोलीस आणि होमगार्डच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यानं नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। घटनेनंतर शिंदे सेना गटनेते तसंच नगरसेवक रवी राणा घुंगड यांनी मारहाणीचा आरोप केलाय, तर नगराध्यक्ष सुलभा रमेश दुतोंडे यांनी पंचबुद्धे यांनी परवानगी न घेता व्हिडिओ शूटिंग सुरू केल्यानं वाद झाल्याचं सांगितलं। दरम्यान वृत्त लिहीपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती ठाणेदार सचिन पाटील यांनी दिली आहे। या घटनेमुळे हिवरखेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। सभा चालू होती। मासिक सभा चालू असताना गाडगे साहेब विषय मांडत होते। त्यामध्ये रवी घुंगड हा मध्ये मध्ये बोलत होता आणि ऋषी पंचबुद्धेने मोबाईल काढून तो त्या व्हिडिओ काढत होता। मी त्यांना विचारलं की CCTV कॅमेरे असताना तू व्हिडिओ का काढून राहिला, तर त्यानं ते कानावर न घेता तो परत व्हिडिओ बाहेरकडे आमच्या महिला 12 यांच्याकडे व्हिडिओ फिरत होता। त्यामुळे थोडी आरडाओरडा झाला आणि त्याच्यानंतर त्यानंतर मीटिंगचे कामकाज थोडे थांबले होते आणि आरडाओरडा शांत झाल्यावर आम्ही मीटिंग परत चालू झाली आणि बाहेर काय झाले हे काही मला माहीत नव्हतं। आज झालेली सर्वसाधारण सभा यामध्ये सर्व सदस्यांनी आपापले मतं मांडले। आजच्या सभेत अत्यंत महत्त्वाचे विषय शहराच्या स्वच्छतेच्या बाबतीत विषय सुचवत होते। त्या विषयाच्या संबंधात अत्यंत सविस्तर चर्चा झाली आणि शहराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेले विषय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी जागा शोधणे, सांडपाणी प्रकल्पासाठी जागा शोधणे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र उभारणे, त्यासाठी सविस्तर प्रकल्प तयार करण्यासाठी PMCची नियुक्ती करणे, अशा शहराच्या महत्त्वाच्या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले विषय आज पारित झाले। सर्वसाधारण सभेत सर्वांनी आपापली सविस्तर मते मांडली आणि सर्व विषय पारित झाले। त्यानंतर सभा संपुष्टात आली। आज आपल्या हिवरखेड नगर परिषदला मासिक सभा होती नगर परिषदला। तर त्या सभेमध्ये आपण शहरातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत किंवा शहरामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत याविषयी आपण सभागृहात हा विषय मांडत असताना तिथं जे काही सत्ताधारी आहेत किंवा माझा जो विषय चालू होता की बा सभेच्या नोटीससोबत आपण टिप्पणी का जोडली नाही या विषयावर मी मान्य आपल्या CO साहेबांसोबत चर्चा करत असताना सत्ताधारीचा विषय असा होता की बा तुम्ही चित्रीकरण का करत आहे, व्हिडिओ शूटिंग का घेत आहे आपल्या सभागृहामध्ये, असं बोलून ते 4-5-10 लोक ते जे आपलं चित्रीकरण आपलं शूटिंग जो काढत होता माझ्यासोबतचा जो मित्र आहे ऋषिकेश पंचबुद्धे म्हणून जो नगरसेवक आहे याच्या अंगावर आले। तिथं ते आवरावचिवरी झाली। नंतर परत ते 10-12 लोक आले, दांड्यानं मारलं। परत कोणी मागून कोणीतरी आला तो उलट म्हणून की कोणी आहे तो त्यानं माझ्या पाठीवर सुद्धा मागून माझ्या फावड्याचा दांडा आहे तर तो मारला आणि जो माझ्यासोबतचा जो नगरसेवक आहे ऋषिकेश पंचबुद्धे म्हणून त्याच्या डोक्यावर रॉड मारला की काहीतरी त्याचं डोकं फुटलेलं आहे, त्याचं तो मेडिकलला त्याला आपण तेल्हारा अकोला पाठवलं। सांगायचं तात्पर्य असं आहे की हा जो सत्तेचा जो काही उत्मात आहे, इथं BJPची एका अधिकाऱ्याने सत्ता आहे, काही हरकत नाही, तुम्ही सत्ता चालवा, गावाचं जनहिताचे काम करा। एक संवैधानिक पदावर आपण बसलेलो आहोत, तर प्रश्न विरोधक जे आहेत किंवा जे अपोजिट आहेत, नागरिक असो किंवा आम्ही असो, हे तर प्रश्न विचारलेच जातील, पण त्याचं प्रतिउत्तर किंवा ते या भाषेतून तुम्ही दादागिरी करून किंवा आम्हाला मारून तर या गोष्टीचं त्यांना काही गावाचं भलं होणार नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल की बा जर आम्हाला मारून किंवा आमचं जीव घेऊन जर गावाचं भलं होत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही आमचा जीव घ्या, काही आम्ही जीव पण द्यायला तयार आहोत, पण शेवटी गावाचा आणि शहराच्या विकासासंदर्भात कोणताही विषय असो तर तो तुम्ही लावून धरू एवढी या माध्यमातून सांगतो। आणि परत मी ज्यांनी कोणा आम्हाला मारहाण केली त्यांना सुद्धा म्हणतो की जर आमचा जर जीव घेऊन जर तुमचं जर गावाचं किंवा शहराचं किंवा तुमचं चांगलं होत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही आणखी मारा, आम्ही आमचं चालू देऊ, तुम्ही तुमचं चालू द्या।
कन्नड तालुक्यातील पैलवानांचं गाव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या दिगाव इथं गेल्या 42 वर्षांपासून सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा यंदा देखील शनिवारपासून आयोजित करण्यात आलाय। हभप देविदास महाराज कन्नड हे प्रेरणास्थान असून हभप रमेश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा धार्मिक सोहळा 22 ऑगस्ट पासून सुरू झालाय। सप्ताहात हभप रमेश महाराज पवार, हभप बजरंग महाराज, हभप बाळू महाराज, हभप ज्ञानेश्वर महाराज, हभप दत्तू महाराज तुपे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आले। सप्ताहादरम्यान धनजी रामवळाव सुसुंद्रे, विलास दिवटे, नितीन देवकर यांच्यासह अनेक भाविकांनी बांधवांनी अन्नदानासाठी पुढाकार घेतला। 29 ऑगस्ट शनिवार रोजी भंडारा आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले। परिसरातील सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समस्त ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कणेगाव येथील समाज मंदिराची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होते। सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचं असलेलं हे समाज मंदिर देखभाली अभावी जीर्ण झाले। इमारतीची स्वच्छता, रंगरंगोटी आणि आवश्यक दुरुस्तीची कामं प्रलंबित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। समाज मंदिराची तातडीनं दुरुस्ती आणि देखभाल करून गावाच्या विकासासाठी उपलब्ध योजनांमधून निधी मंजूर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। प्रशासन या दुरवस्थेकडे कधी लक्ष देणार आणि दुरुस्तीचं काम कधी सुरू करणार असा सवाल नागरिक उपस्थित करतात। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हदगाव शहरातील बाजारपेठ विविध आकर्षक राख्यांनी सजली असताना सम्राट अशोक निवासी मतिबंध विद्यालय तामसा रोड येथील बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्यांच्या विक्री उपक्रमानं नागरिकांचं लक्ष वेधलंय। शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी मोती, कुंदन, रंगबिरंगी धागे आणि विविध सजावटीच्या साहित्यापासून सुंदर राख्या तयार केल्यात। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावं आणि त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी या उद्देशानं शहरात स्टॉल्स उभारण्यात आले। एक हात मदतीचा या संदेशातून नागरिकांनी या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन करण्यात आले। राख्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ संध्या सव्वालाखे यांच्या मान्यतेनं आणि यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ वंदना अवारी यांच्या निर्णयानं सौ सागर शिंदे यांची उमरखेड शहर काँग्रेस महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सागर शिंदे यांच्या नियुक्तीमुळे शहर महिला काँग्रेसला नवा चेहरा मिळालाय। महिलांचे पक्ष संघटन मजबूत करण्यासह काँग्रेसचे विचार आणि ध्येय धोरणं घराघरात पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली। या नियुक्तीबद्दल उमरखेड शहरातील काँग्रेस महिला सदस्यांनी सागर शिंदे यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी विद्यालय कार्यालयाच्या वतीनं निवगा बाजार इथं 27 ऑगस्ट गुरुवारी शेतकऱ्यांसाठी कापूस पीक सुधारित तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना विविध पिकांचं उत्पादन वाढवण्यासह रोग आणि कीड नियंत्रणाबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमाला माजी सभापती बाळासाहेब कदम, उपसरपंच शिवाजी देशमुख, श्याम पाटील, पत्रकार रामेश्वर बोरकर, तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील, अशोक भिसे, सहाय्यक कृषी सहाय्यक पद्मा नगरुरवार यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कापूस, हळद, सोयाबीन आणि ऊस पिकावरील रोग, किडीचं नियंत्रण कसं करावं, पिकांना खतांची मात्रा किती आणि कोणत्या वेळेत द्यावी, जमिनीचा पोत आणि सुपीकता कशी सुधारावी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पिकांचं व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहनही करण्यात आले। सर, कृषी विभागाचा संप चालू आहे, त्याविषयी थोडी माहिती कशाबद्दल, काय काय मागण्या आहेत तुमच्या? सध्या कृषी विभागामार्फत जे नवीन आकृतीबंध लागू झाला आहे तो आकृतीबंध जे आहे आमच्या कोणत्याही संवर्गाला विश्वासात न घेता हा जे आकृतीबंध लागू करण्यात आला होता याच्यामध्ये सुधारणा करून हा रद्द करून नवीन सुधारित आकृतीबंध लागू करावे या अनुषंगानं हा संप आमच्याकडून पुकारण्यात आला होता। मागील 2 दिवस आम्ही काळ्या फिती लावून काम केलं होतं। आज आम्ही उशिरापर्यंत या संदर्भात काम करणार आहे आणि नंतरचा पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही सामूहिक रजा घेणार आहे आणि जर आमच्या ज्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही बेमुदत संपवणार आहोत। तर आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात माहिती सर। कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेड तालुका कृषी अधिकारी हदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज मौजे निवडा या ठिकाणी
राष्ट्रीय तेलबिया शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उपस्थित होते. सद्य परिस्थितीमध्ये विविध जे पीक लागवड या भागामध्ये झालेली आहे, तर त्याविषयी पाण्याचं कमतरता असेल, तसेच कीड रोग नियंत्रण असेल, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसेच हळद पिकामध्ये येणारे जे काही रोग आहेत, ज्याच्यामध्ये कंदकुज असेल, त्याच्यानंतर कीड आहे, कंदमाशी असेल, यांचं देखील एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं हे शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं. काका, आजच्या कार्यक्रमाविषयी काय काय माहिती झाली आज थोडक्यात? सुंदर असा कार्यक्रम झाला. या ठिकाणी कृषी विभागामार्फत कपाशी पीक सुधारित तंत्रज्ञान आणि सोयाबीन कीड व्यवस्थापन व तसेच कपाशीचं पण कीड नियंत्रण आणि ऊसाचं पण आणि या ठिकाणी जैविक निविष्ठा जे आहेत ते पण कशा वापरायच्या, आपले जायभाई सर आणि देशमुख कल्याणकर सर आणि आपले तालुका कृषी अधिकारी पाटील सर या ठिकाणीसुद्धा चांगलं या ठिकाणी माहिती दिली आणि असेच शेतकऱ्यापर्यंत कार्यक्रम सरांनी आणखी पुढचे आणत राहोत. आणि आमच्या भेटीला आज आमच्या निवघा परिसरात आल्याबद्दल पाटील सरांचे, कल्याणकर सरांचे आणि जायभाई सरांचे आम्ही आभार मानतो आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत हीच इच्छा आहे. मॅडम, थोडी कार्यक्रमाविषयी माहिती द्या. अच्छा, माझं नाव पद्मा बाबाराव फटाले, मी माठाळा येथून आहे. माझा शेतकरी गट आहे आणि कृषी अधिकाऱ्यांकडून बरंच काही माहिती मिळाली आणि आज मी इथं कृषी अधिकाऱ्यांकडून सल्ला ऐकण्यासाठीच आले होते. आणि कृषी अधिकारी ज्यावेळेस मला भेट द्यायला आले होते माझ्या माठाळा येथे, मी शेतीकडे तेवढं लक्ष देत नव्हते, पण त्यांच्याकडून जे माहिती भेटली त्यामुळं मला शेतीमध्ये इतका इंटरेस्ट आला की जे आपण पहिले जसं लिंबोळी अर्क फवारणी करत होतो ते त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि लिंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क हे त्यांनी मला सांगितलं. तसं मी फवारणी केली आणि त्याचा रिझल्ट मला खूप चांगला आला. आणि आज जे कृषी अधिकाऱ्यांनी सोयाबीन पिकाबद्दल, कापूस आणि हळद व इतर अजून जे आपण पिकं घेतो त्याबद्दल माहिती दिली, त्यामुळं मला एवढं माहिती आहे की आपण जैविक पिकाकडं जैविक औषधी हे जर वापरली तर आपल्याला म्हणजे आपली जमीन हे सोनं पिकवते, हे एवढं मला माहिती आहे. आणि मी सगळ्या कृषी अधिकाऱ्यांचे धन्यवाद मानते. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत युवा कनेक्ट अंतर्गत खेलो इंडिया संवाद खेल की बात पीएम के साथ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचं आयोजन राजस्थान आर्य महाविद्यालय आणि मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य आणि विद्या महाविद्यालयात करण्यात आलं. मेरा युवा भारत वाशिम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, खेळाडू आणि स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युवक आणि खेळाडूंशी संवादाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं. क्रीडा हे केवळ पदक मिळवण्याचंच माध्यम नसून शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व, संघभावना आणि निरोगी जीवनशैली घडवणारं साधन आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. युवकांनी नियमित व्यायाम आणि खेळाला जीवनशैलीचा भाग बनवून व्यसनांपासून दूर राहावं असं आवाहन करण्यात आलंय. राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेले खेळाडू संघर्ष खिल्लारे, अंकिता सावळे आणि राष्ट्रीय खो खो खेळाडू साहिल राऊत यांनी देखील यात सहभाग घेतला. युवकांनी क्रीडा क्षेत्रातील संधी, प्रशिक्षण आणि सुविधांबाबत संवाद साधलाय. श्रावण पौर्णिमेनिमित्त वडखळ धरमतर खाडी किनारी नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पेण तालुक्यातील वडखळ धरमतर आणि अलिबाग तालुक्यातील कोळवे शहाबाज येथील कोळी बांधवांनी पारंपरिक पद्धतीनं समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून पूजा केली. यावर्षी मासेमारी व्यवसायाला भरभराट यावी आणि सागर शांत राहावा यासाठी ही प्रार्थना करण्यात आली. यावेळी खाडी किनारी मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव, महिला आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
पिंपळवंडी इथं 9.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केलेले आहे. शासन कुटुंबाच्या पाठीशी असून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडून तपासाचा आढावा घेत लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी यासाठी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. पीडित कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी शबरी घरकुल योजनेतून घरकुल तसंच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरही घेण्यात येणार आहे. दरम्यान राष्ट्रवादी वेलफेअर फंडातून 5 लाख आणि मनोधैर्य योजनेतून 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहे. रक्षाबंधनाच्या पर्वानिमित्त युवा नेते अश्लेष भैया मोरे यांच्या वतीनं लाडक्या बहिणींसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय. कैलासवासी शिवाजीराव मोरे पेट्रोल पंप इथं महिलांना 1 लिटर पेट्रोल मोफत आणि 1 डझन बांगड्यांची भेट देण्यात येणार आहे. हा उपक्रम शुक्रवार 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलाय. बहिणींचा सन्मान आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याच्या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय. त्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यंकट भीमासू, विशाल काणेकर, सचिन सुभाषराव धुमाळ आणि अरविंद शिवाजी पाटील यांचं सहकार्य लाभतंय. रक्षाबंधनानिमित्त सामाजिक जिव्हाळा आणि बंधुभाव वाढवणारा हा उपक्रम ठरणार आहे. घ्या, तुम्हाला जे आवडेल ते घ्या. मार्गदर्शनाखाली मित्र व्यंकट पवार यांच्या सहकार्याने आज शिवाजीरावजी मोरे पेट्रोल पंप या ठिकाणी बहिणी सगळ्या की आज रक्षाबंधन आहे त्या निमित्तानं आज या ठिकाणी 1 लिटर पेट्रोल मोफत आमच्या बहिणींना या ठिकाणी वाटप होत आहे. सगळ्यांना आज रक्षाबंधन निमित्त शिवाजीराव मोरे सरांनी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी नमस्कार सर्वांना. आज रक्षाबंधन निमित्त आश्लेष भैया मोरे सरांनी सर्व लाडक्या बहिणींसाठी 1 लिटर पेट्रोल फ्रीमध्ये दिलेलं आहे. तसेच काणेकर सरांनी पण सगळ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे त्यांनी या संधीचा साथ घ्यावा.